जय महाराष्ट्र. मी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5चा माजी नगरसेवक संजय घाडी आपल्या सर्वांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जय महाराष्ट्र करतो. आज माझ्या वॉर्डमध्ये आपण जिथे थांबलो त्या संभाजीनगरमध्ये शिवनेरी सेवा मंडळाचं 12 आसनी शौचालयाचं लॉट 12 ह्या स्कीममधून ती तोडून नवीन शौचालय बांधण्याचं एक काम आहे. त्याचं कामाचं एक भूमिपूजन सोहळा आहे. तसंच गेली 40 वर्ष आमच्या अष्टविनायक रहिवासी सेवा संघ 1, 2, सिद्धेश्वर, गणेश कृपा, आदिवासी टेकडी ह्या सर्व भागाला गणेश रहिवासी सेवा सदन, गणेश कृपा, गणेश सदन, साई सदन ह्या चाळीना गेली अनेक वर्ष म्हणजे 40 वर्ष पाणी पिण्याचं त्यांच्याकडे उपलब्ध होत नव्हतं. ते मी मागे नगरसेवक असतानाच आपण त्यांना पुरवठा केला, परंतु तो तात्पुरता पुरवठा होता. यावेळेला त्यांना मी आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं की मी आपल्याला कायमस्वरूपीचं पंपिंग स्टेशन बांधून आपल्याला पाणी पुरवठा करेल आणि त्या पाणी पुरवठा करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तो देखील आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे गोरगरिबांचे लाडके आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या शुभ हस्ते शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्ता संजना घाडी, शिवसेनेचे आमचे विभाग प्रमुख मनोहर देसाई, महिला विभाग प्रमुख सन्माननीय मीनाताई पानमन, आमचे युवा सेनेचे कार्यकारी सदस्य सन्माननीय राजभाई प्रकाश सुर्वे आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे शाखा प्रमुख खास करून सुनील मांडवे, विद्याताई पोद्दार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होतोय. मला अत्यंत अभिमान वाटतंय की नगरसेवक म्हणून काम करत असताना 2017 ते 2022 मध्ये माझ्या नगरसेवक निधीतून किंवा मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यातून या प्रभाग क्रमांक 5 मध्ये मोठ्या प्रमाणावरती विकासाची आपण कामं करू शकलो. आणि त्यानंतर 3 वर्ष निवडणुका होऊ शकल्या न कारणाने त्या अनेक विकास कामं खोळंबली होती. परंतु माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केल्याच्यानंतर त्यांच्याकडून या प्रभागासाठी विकास कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि म्हणून ही मोठी मोठी कामं आज आपण या ठिकाणी करू शकतो. आज जवळजवळ 30 ठिकाणी माझी लादीकरण आणि गटाराची कामं या विभागामध्ये सुरू आहेत. आपण येताना पाहत असाल या विभागामध्ये अनेक ठिकाणी मलनिःसरण वाहिन्यांचे काम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. हे काम मी नगरसेवक असताना संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलून सर्वे करून घेतलं होतं की ह्या माझ्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्व रस्त्यांच्या खालून सर्व गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा स्लममधल्या चाळींना भविष्य काळामध्ये तिथे SRA प्रोजेक्ट होतील आणि ज्या इमारती होतील त्यांना मलनिःसरण वाहिन्यांची कनेक्टिव्हिटी मिळावी याच्यासाठी मी तो सर्वे करून ते प्रस्ताव आपण मांडले होते. ते आज काम त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलं होतं मुख्यमंत्री असताना की मुंबई खड्डेमुक्त होणार आणि त्या दृष्टिकोनातून 2 वर्षाचा प्लान त्यांनी बनवला होता. प्लान 1 गेल्या वर्षाचा 2024-25 मधला, त्याच्यामध्ये अनेक मुंबईतील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले गेले. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 2025 ते 26 ह्या वर्षामध्ये उर्वरित जे ते रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येणार आहेत आणि ते काम देखील इथे आपण पाहतोय. संभाजीनगरचं काम सुरू आहे. अशोकवन येथील विवेक कांबळीचं रस्त्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर ती NG पार्क बिल्डिंग नंबर 1 पासून ते बिल्डिंग नंबर 4 पर्यंतचे रस्त्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर ते रस्त्यालगतच्या ज्या पर्जन्य वाहिन्या आहेत त्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मला इथले संभाजीनगर आणि ह्या विभागातल्या नागरिकांना अधिक माहिती द्यायची आहे आणि अशोकवनमधील की त्यांना जो पाणी पुरवठा कमी प्रमाणामध्ये होत होता त्याच्यासाठी अशोकवनमधील ज्या आमच्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांना अतिरिक्त एक लाईन दिलेली आहे 6 इंचाची पाण्याची आणि त्यांची पूर्वीची जी लाईन होती ती तशीच आहे. संभाजीनगरला 6 इंचाच्या ऐवजी 9 इंचाची पाईपलाईन देऊन आपण ह्या सर्व विभागाला मोठ्या प्रमाणात उत्तम असा पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि त्या सर्वांचे आशीर्वाद या येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमचा एकनाथ शिंदे साहेब आणि प्रकाशदादा आमचे जो कोणी उमेदवार देतील त्याच्यासाठी त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणाने उभे राहा, अशा प्रकारची मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.
जय महाराष्ट्र.